आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना ते मुंबई आज या ठिकाणी सुरू होते। मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानेन की त्यांनी वंदे भारत ट्रेन याच्या माध्यमातून एखाद्या प्रगत राष्ट्रामधली जशी रेल्वे असते तशा प्रकारची रेल्वे ही आपल्याला उपलब्ध करून दिली आणि महाराष्ट्रातली 6वी वंदे भारत ट्रेन ही आता जालन्यातनं सुरू झालेली आहे। आणि म्हणून मी रावसाहेब पाटील दानवे आपलं आणि जालन्यातल्या सर्व लोकांचं आणि विशेषतः मराठवाड्याचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। मी आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवेजी यांचे देखील विशेष आभार याकरता मानतो की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,06,000 कोटी रुपयाची रेल्वेची कामं ही आज सुरू आहेत आणि यावर्षी 13,000 कोटी रुपये हे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत। हा अभूतपूर्व अशा प्रकारचा रेल्वेचा विस्तार जो यापूर्वी कधी झाला नव्हता तो आपण केला। आणि सगळ्यात महत्त्वाचं की युरोपमध्ये अमेरिकेमध्ये जशा प्रकारची ट्रेन आहे तशी ही वंदे भारत ट्रेन ही भारतामध्ये आपण पूर्णपणे निर्मित केली। ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये अशाच प्रकारची वंदे भारत ट्रेन ही मराठवाड्यात त्या ठिकाणी बनणार आहे। ही देखील आपल्याकरता एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मोदीजींनी दिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की 2006 ते 14 पर्यंत दररोज फक्त 4 किलोमीटरचा रस्ता पूर्ण होत होता। आता 23 ला 12 किलोमीटर पर डे व्हायला लागला आणि 2024 नंतर मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होणार आहे। या दृष्टीने आज वंदे भारत सुरू होते। मनमाड पासून संभाजीनगर पर्यंत 1,000 कोटी रुपयाच्या दुहेरीकरणाला मान्यता मिळाली। त्याचं टेंडर निघालं। मार्च पर्यंत काम सुरू होणार आहे आणि संभाजीनगर नंतर पुढच्या कामाला सुद्धा रेल्वे खात्यानं सर्वेक्षण सुरू केले, त्याला पैसा उपलब्ध करून दिलेला आहे। जवळपास संभाजीनगर मनमाड ते जालन्यापर्यंत इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळंच ही रेल्वे आज या ठिकाणी सुरू लागली। परंतु देशामध्ये 2024 पर्यंत संपूर्ण ब्रॉडगेजवर इलेक्ट्रिफिकेशनचं काम सरकार करणार आहे।